भागवत महाराजांनी जे त्यांचा संच आपल्या शाळेतलेच विद्यार्थी आहेत आणि यांच्या साक्षीने आपलं आजचं जे आषाढी एकादशीचं पूर्वीच एक दिवस पूर्वीच आपण ही दिंडी वृक्षदिंडी आज आपण गावातून फेरी मारली आणि या ठिकाणी साक्षात जसं पांढरे तात्या म्हटले पंढरपूरला गेल्याचा आनंद आम्हाला या ठिकाणी मिळवून दिला। भागवत महाराजांचे त्याबद्दल आणि त्यांच्या पूर्ण वारकरी संप्रदायातील विद्यार्थ्यांचे हार्दिक असे आभार मानतो। मुळात उद्या आषाढी एकादशी, तिला देवशयनी एकादशी सुद्धा म्हणतात। उद्यापासून विष्णू जे भगवंत विष्णू आहेत ते क्षीरसागरामध्ये शयन कक्षात निघून जातात आणि पुढे 4 महिने चातुर्मास आपल्याला लागतो। याच्यामध्ये कुठलेही मंगल कार्य आपले पूर्ण होत नाही, परंतु या आषाढी एकादशीचं महत्व असं की कुठलंही गाव आणि खेड असं नसेल की त्या ठिकाणाहून एखादा व्यक्ती पंढरपूरला जात नसेल। आपल्या सगळ्यांना ही वारकरी संप्रदायाची अतिशय महान अशी परंपरा लाभलेली आहे। फार मोठे संत महात्मे आपल्याकडून होऊन गेलेले आहेत आणि यांच्या धर्तीवरती 10-15 दिवस 20 दिवस अनेक महाराष्ट्राच्या अनेक भारताच्या कर्नाटक तामिळनाडू सगळीकडून हे जे विठ्ठल भक्त आहेत पांडुरंगाची भक्ती करणारे लोक आहेत हे या वारीमध्ये सहभागी होतात। पायी पायी त्या ठिकाणी पंढरपूरला जातात, आपणही पाहतो। आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जर आपल्याला मोक्ष प्राप्ती मिळायची असेल, आपण या येलोकिक देहातून आपल्याला जर मुक्ती मिळायची असेल तर हा मनुष्य देह त्यासाठी उत्तम आहे, कारण याच्यामध्ये आपल्याला सगळं ज्ञान दिलेलं आहे। बाकीच्या जन्मामध्ये किंवा बाकीच्या प्राण्यामध्ये तेवढासा विकास झाला नाही बुद्धीचा, त्याच्यामुळे या जन्म जन्मांतराच्या फेऱ्यातून जर मुक्ती पाहिजे असेल तर तुम्हाला या ठिकाणी चांगलं व्यतीत जीवन करावं लागेल, परमार्थ करावा लागेल आणि चांगल्या पद्धतीने जीवन जावं लागेल। तर या ठिकाणी भागवत महाराज यांचे पुनश्च मी एकदा आभार मानतो। अतिशय चांगला फील आम्हाला सगळ्यांना मिळवून दिला। आषाढी एकादशीला जसं पंढरपूरला गेल्याचं भाग्य किंवा पुण्य या ठिकाणी आज तुमच्या माध्यमातून मिळालं। ज्यावेळी विद्यार्थी परवा मुंडन करून इथं शाळेत आले त्यावेळेस बरेच मोर हसले असतील, पण 1 तासापासून मागे आपण पाहतोय की किती चांगल्या पद्धतीचा यांनी कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। त्याच्यामुळे या सगळ्या कलागुणांना वाव देणारे महाराज, सगळे अगदी मुलाप्रमाणे त्यांना जपणारे महाराज यांची कला आपल्याला साक्षात दिसली। या मुलामध्ये काहीतरी वेगळं आहे आणि या मुलांचा आम्ही उपयोग करून घेणार आहेत। वेगवेगळे विज्ञान नाटिका असतील यांना तालुका स्तरावर जिल्हा स्तरावरती आम्ही पाठवून देणार आहे। फक्त यांना स्क्रिप्ट जे आम्ही सांगू त्या पद्धतीने तुम्हाला ते वठवावं लागणार आहे। तर या ठिकाणी सर्व माझे शिक्षक वृंद ज्यांनी सगळ्यात उत्स्फूर्तपणे या योजनेला किंवा आम्ही ऑन द स्पॉट निर्णय घेतला की गावातून आम्हाला फेरी काढायची, त्यालाही अतिशय चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं। गावातील पालकही या निमित्ताने आपल्या शाळेकडे एका वेगळ्या नजरेने पाहतील की उपक्रम या शाळेत होतात, या शाळेत विद्यार्थी आले पाहिजेत, या शाळेत विद्यार्थी घडले पाहिजेत असा मानस त्यांचाही असेल। या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो।